हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण मस्त टिफिनला पाटवड्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी कांदा भाजून घेतलेला आहे, आलं लसूण आणि खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि इकडे धणेसुद्धा भाजून घेणार आहे, कारण पूडसुद्धा माझी संपलेली आहे. तर ती पण आपल्याला 2 चमचे घालायचे आहेत वाटणमध्ये. त्यासाठी धणे पण इकडे भाजून घेते. थोडेसे गार झाल्यानंतर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, कोथिंबीर आणि धणेपूड घालून. वाटण तयार झालं की एका बाजूला आपल्याला पाटवडे कसे करायचे तर त्याचा उंडा तयार करून घ्यायचा. डाळीचं पीठ घ्यायचं आहे, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि लसणाची पेस्ट घालून उंडा तयार करायचा. मस्त पाटावर पाटवड्या लाटून घ्यायच्या. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला वाटण फ्राय करायचं. त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान उकळी आली, गरम पाणी घालायचं. त्यामध्ये उकळी आली की त्यामध्ये आपल्याला पाटवडे सोडून द्यायचे आणि 5 ते 7 मिनिटानंतर पाटवडे मस्त शिजून निघतात आणि छान अशी आपली ग्रेव्हीसारखी भाजी तयार होऊन जाते मस्त. तर भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत सगळ्यांसोबत छान लागते. भातासोबत तर एक नंबरच लागते. इकडे आता टिफिन आपण भरायला घेणार आहेत, पाटवड्याची भाजी, पोळी आणि भात. तर आजचा असा हा टिफिन तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.